नमस्कार. मी डॉक्टर विजया यचराव, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, नटवरलाल जसभाई पटेल कला व वाणिज्य महाविद्यालय, मोहाडी, जिल्हा भंडारा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राजकीय संस्कृतीचा अर्थ समजून घेऊया. तर राजकीय संस्कृती ही आधुनिक राज्यशास्त्रातील एक महत्त्वाची संकल्पना आहे. द्वितीय महायुद्धानंतर ही संकल्पना पुढे आली. आपण बघितलेलं आहे की द्वितीय महायुद्धाच्या नंतर आशिया आणि आफ्रिका खंडातील अनेक देश हे गुलामगिरीपासून मुक्त झाले आणि त्या नवोदित देशांनी की जे नव्याने स्वतंत्र झालेले होते, अशा देशांनी लोकशाही शासनाचा स्वीकार केला आणि आपल्या राजकीय जीवनाची वाटचाल ही सुरू केली. परंतु बऱ्याच देशांमध्ये ही आयात केलेली लोकशाही शासन व्यवस्था ही टिकू शकलेली नाही, फक्त भारत वगळता. तर याचं कारण काय आहे, तर हे शोधण्याचा प्रयत्न विचारकांनी केला. राजकीय विचारवंतांनी याचा विचार केला की अनेक विकसित जे देश आहेत त्या देशांमध्ये ही राजकीय व्यवस्था टिकू शकते, यशस्वी होऊ शकते, परंतु तीच शासन प्रणाली या आशिया आफ्रिका खंडातील नवोदित देशांमध्ये ती अयशस्वी का झाली याचा शोध घेण्याचा प्रयत्न विचारकांनी केला. तर तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की राजकीय व्यवस्था ही यशस्वी होण्यासाठी तिथली राजकीय संस्कृतीसुद्धा त्याला पुरेशी असणं आवश्यक आहे. म्हणजे राजकीय व्यवस्था ही राजकीय संस्कृतीवर अवलंबून असते किंवा एकमेकाला राजकीय संस्कृती आणि राजकीय व्यवस्था हे एकमेकाला संलग्नित आहेत असं त्यांचा निष्कर्ष निघाला. म्हणजे एखादी राजकीय व्यवस्था यशस्वी होण्यासाठी तिला आवश्यक असलेली परिस्थिती म्हणजे राजकीय संस्कृती ही त्या देशामध्ये असणं हे आवश्यक आहे. ही संकल्पना सर्वप्रथम गॅब्रियल आल्मंड यांनी 1956 साली ही मांडली. राजकीय संस्कृतीची संकल्पना 1956 मध्ये गॅब्रियल आल्मंड यांनी मांडली. त्यानंतर गॅब्रियल आल्मंड आणि सिडने वर्बा यांनी 1963 साली द सिविक कल्चर हे पुस्तक प्रकाशित केलं आणि त्यामध्ये ही संकल्पना रूढ केली. आता आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की गॅब्रियल आल्मंड याने 1956 मध्ये ही संकल्पना सर्वप्रथम मांडली आणि त्यानंतर द सिविक कल्चर नावाचं पुस्तक 1963 मध्ये पब्लिश झालं आणि त्यामध्ये ही संकल्पना म्हणजे राजकीय संस्कृतीची संकल्पना राज्यशास्त्रात रूढ झाली. त्यानंतर आल्मंड आणि सिडने वर्बा याने 1965 साली पॉलिटिकल कल्चर आणि लुशियन पाय यांनी द कन्सेप्ट ऑफ पॉलिटिकल डेव्हलपमेंट हा ग्रंथ लिहिला आणि त्यानंतर राज्यशास्त्रीय लिखाणात आणि राजकीय व्यवस्था या संदर्भात राजकीय संस्कृतीला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. कारण प्रत्येक राजकीय व्यवस्थेला स्वतंत्र अशी राजकीय संस्कृती असते आणि म्हणून दोन राजकीय व्यवस्था ह्या कधी सारख्या नसतात. ह्या राजकीय संस्कृतीच्या अभ्यासामुळे राजकीय व्यवस्थेचे वेगळेपण दिसून येते. राजकीय व्यवस्थेच्या संविधानिक तरतुदीशिवाय राजकीय क्रिया व प्रक्रिया इत्यादीमधील मानवी वर्तनाचा अभ्यास करणे यासाठी राजकीय संस्कृतीचा अभ्यास उपयुक्त ठरतो. यानंतर राजकीय संस्कृती म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया. त्याआधी संस्कृती म्हणजे काय, तर प्रत्येक राष्ट्राला विशिष्ट अशी संस्कृती असते. राजकीय संस्कृतीचा विचार करायला सुरुवात ही द्वितीय महायुद्धाच्या नंतर झालाय, परंतु संस्कृती तर खूप वर्षानुवर्ष संस्कृती ही असते, टिकून असते, प्राचीन असते
म्हणजे संस्कृती ही उदयास आलेलीच असते, फक्त राजकीय संस्कृतीचा अभ्यास नव्याने द्वितीय महायुद्धाच्या नंतर झाला. राजकीय संस्कृती ही काही नवीन संकल्पना नाही, ती अस्तित्वात होतीच. तिच्या अभ्यासाला सुरुवात ही उशिरा झाला, कारण की जे चेंजेस द्वितीय महायुद्धाच्या नंतर झाले, त्या चेंजेस का घडले हे शोधून काढण्यासाठी त्याने राजकीय संस्कृतीच्या अभ्यासाला सुरुवात केली. परंतु प्रत्येक देशाची विशिष्ट अशी संस्कृती असते. जसं आपण म्हणतो भारताची संस्कृती प्राचीन आहे, गौरवशाली आहे, हे जे आपण वाक्य म्हणतो तसं प्रत्येक, आणि अभिमान असतो, आपण आपल्या देशाच्या संस्कृतीविषयी आपल्याला अभिमान असतो. प्रत्येक व्यक्तीला तो अभिमान असतो. प्रत्येक देशातील ज्या ज्या काही संस्कृती आहे तर त्यांचा अभिमान त्या नागरिकांना, तिथल्या नागरिकांना असते. कारण की समाजात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची काही गुणधर्म असतात. ते गुणधर्म व्यक्तीचे व्यक्तिमत्व घडवतात. ते गुणधर्म सामाजिक व राजकीय परिस्थितीतून निर्माण होत असतात. प्रत्येक व्यक्तीचे राजकीय व्यक्तिमत्व भिन्न असते. ते व्यक्तिमत्व राजकीय चर्चा व भाषणातून व्यक्त होते. एखादी व्यक्ती शेजारील राष्ट्रावर आक्रमण करावे असे मत मांडते, तेव्हा त्या व्यक्तीचे राजकीय व्यक्तिमत्व आक्रमक मानले जाते, आक्रमक मानले जाते. त्याच व्यक्तीसारखी मतं समाजातील बहुसंख्य लोकांकडून व्यक्त केली जात असतील तर तो देश किंवा तो समाज आक्रमणवादी मानला जातो. परिणामी त्या देशाची संस्कृती आक्रमक मानली जाते. जर समजा त्या देशातील एक व्यक्ती सहिष्णुतावादी असेल, त्यासारखे अनेक लोक तिथले सहिष्णुतावादी असतील, तर मग एक सामायिक संस्कृती निर्माण होत असते की त्या देशातील लोक सहिष्णुतावादी आहेत, म्हणजे तिथली राजकीय संस्कृती ही सहिष्णुतावादी आहे. म्हणजे त्या देशातील लोक आक्रमकवादी आहेत की सहिष्णुतावादी आहेत की परोपकारी आहेत, हे सामूहिक तिथल्या लोकांच्या व्यक्तिमत्वावरून निश्चित होत असते. आणि प्रत्येक देशाची सामाजिक व आर्थिक परिस्थिती भिन्न भिन्न असल्याने प्रत्येक देशाची राजकीय संस्कृती सुद्धा भिन्न भिन्न असते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की राजकीय संस्कृती भिन्न का म्हणून आहे, तर त्या देशातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती ही वेगवेगळी आहे, भिन्न भिन्न आहे. म्हणजेच राजकीय संस्कृतीवर सामाजिक संस्कृती आणि आर्थिक संस्कृती किंवा आर्थिक परिस्थिती हे प्रभाव पाडित असतात. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात आली. तर ज्याप्रमाणे राजकीय व्यवस्था ही सामाजिक व्यवस्थेची उपव्यवस्था असते, राजकीय व्यवस्था ही सामाजिक व्यवस्थेची उपव्यवस्था असते, त्याचप्रमाणे राजकीय संस्कृती ही सामाजिक संस्कृतीची उपसंस्कृती असते. प्रत्येक पुढारलेल्या आणि मागासलेल्या समाजाची एक विशिष्ट संस्कृती असते. म्हणजे प्रत्येक देशाची, कोणताही देश असो, पुढारलेला असो, मागासलेला असो, विकसित असो, विकसनशील असो, त्या देशाची एक सामाजिक संस्कृती असते. समाजातील व्यक्ती किंवा व्यक्तिगटाचा समाज जीवनाकडे पाहण्याचा विशिष्ट दृष्टिकोन आणि मानसिक कल असतो. समाजाची मूल्यव्यवस्था कशी असावी, नीतिमत्ता, नीतिनियम कसे असावे, चांगले वाईट याबद्दल त्यांचे काही निकष असतात. त्या संबंधीच्या काही रूढी परंपरा समाजात प्रचलित असतात. या सर्वांच्या समुच्चयाला त्या समाजाची संस्कृती म्हटले जाते. समाजाच्या या व्यापक संस्कृतीचाच राजकीय संस्कृती हा एक भाग आहे. म्हणजे या ठिकाणी जसं समाजातील व्यक्ती सामाजिक जीवनाकडे जसा दृष्टिकोन ठेवतात, तसंच समाजातील व्यक्ती किंवा व्यक्तिगटांचा राजकीय जीवनाकडे पाहण्याचा विशिष्ट दृष्टिकोन असतो. आणि हा दृष्टिकोन आणि त्यांचा मानसिक कल किंवा त्यांचा भावनिक कल, की जसं सामाजिक मूल्यव्यवस्था कशी असावी असं सामाजिक संस्कृतीमध्ये विचारात घेतलं जातं,
तर तसंच राजकीय व्यवस्था कशी असावी, कोणते नीती नियम असावे, चांगले वाईट काय आहे, याबद्दल लोकांचे काही निकष असतात, काही नियम असतात. त्यासंबंधी काही त्यांचे स्पष्ट विचार असतात. म्हणजे राजकारणाकडे पाहण्याचा त्यांचा विशिष्ट असा दृष्टिकोन जो आहे तो दृष्टिकोन निर्माण होत असतो. तर या समुच्चयाला आपल्याला राजकीय संस्कृती असं म्हणता येईल. म्हणजे समाजाकडे पाहण्याचा व्यक्तीचा विशिष्ट दृष्टिकोन, मानसिक कल, भावनिक कल, बौद्धिक कल याला राजकीय संस्कृती म्हणता येईल. जसं आपण चांगलं किंवा वाईट असा विचार केला तर म्हणजे काय चांगलं असावं, काय वाईट असावं याचे संदर्भात व्यक्तीचे काही मतं असतात. तर ह्या सगळ्याच्या समुच्चयाला आपल्याला राजकीय संस्कृती असं म्हणता येईल. म्हणजे ही जी आपण या पॅरेग्राफमध्ये जे आपण सामाजिक संस्कृतीच्या संदर्भात आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे, तर यावरून आपल्याला राजकीय संस्कृती काय आहे असा सेकंड पॅरेग्राफ सुद्धा आपल्याला या ठिकाणी लिहिता येऊ शकेल. यानंतर राजकीय संस्कृतीच्या ज्या व्याख्या विचारकांनी केलेल्या आहेत त्या व्याख्या आपण या ठिकाणी जाणून घेऊया. तर सर्वात प्रथम मॅक्रिडिस यांनी राजकीय संस्कृतीची अशी व्याख्या केलेली आहे. ते म्हणतात की एखाद्या राजकीय समाजाने सामान्यपणे स्वीकारलेली राजकीय उद्दिष्टे म्हणजे राजकीय संस्कृती होय. म्हणजे एखाद्या राजकीय समाजाने म्हणजे एखाद्या देशाने सामान्यपणे म्हणजे सर्वसामान्यपणे कॉमनली स्वीकारलेली जे उद्दिष्टे आहेत, राजकारणाची जे उद्दिष्टे आहेत त्याला राजकीय संस्कृती त्यांनी म्हटलेलं आहे. यानंतर सिडने वर्बा यांनी जी व्याख्या केलेली आहे राजकीय संस्कृतीची, ते म्हणतात अनुभवातून निर्माण झालेल्या श्रद्धा, देशातील प्रतीके व मूल्य यांची गोडाबेरीज म्हणजे राजकीय संस्कृती होय. अनुभवातून निर्माण झालेल्या श्रद्धा, त्या देशातील प्रतीके व मूल्य यांची सर्वांची जी गोडाबेरीज आहे त्याला राजकीय संस्कृती असं सिडने वर्बा यांनी म्हटलेलं आहे. तर राजकीय संस्कृती ही काही एका दिवसामध्ये निर्माण होत नाही, तर तिला परंपरा असते. अनेक वर्षापासून ती निर्मितीची जी प्रक्रिया असते ती सुरू असते. त्या देशातील जे काही मूल्य आहे, जे काही प्रतीके आहे, त्या देशाविषयी ज्या श्रद्धा आहेत, तर ह्या श्रद्धा अनेक वर्षापासून चालू असतात आणि ह्या सगळ्यांचा जो समुच्चय असतो त्याला राजकीय संस्कृती असं सिडने वर्बा म्हणतात. म्हणजे या ठिकाणी अनुभवातून निर्माण झालेल्या श्रद्धा, देशातील प्रतीके, प्रत्येक देशाची प्रतीके ही वेगवेगळे असतात व मूल्य यांची गोडाबेरीज म्हणजे राजकीय संस्कृती होय. यानंतर सिडने वर्बा आणि गॅब्रिएल आल्मंट यांनी जी व्याख्या केलेली आहे ते आपण बघूया. तर राष्ट्रातील सभासदांचा राजकीय घटकांबद्दल जो विशिष्ट दृष्टिकोन असतो त्याच्या आकृतीबद्धाला राजकीय संस्कृती असं म्हणतात. राष्ट्रातील सभासदांचा म्हणजे राष्ट्रातील लोकांचा, राष्ट्रीय जनतेचा किंवा त्या देशातील लोकांचा, अनेक याचा अर्थ आपल्याला राष्ट्रीय सभासदांचा या ठिकाणी व्यक्त करता येईल. तर राष्ट्रीय सभासदांचा म्हणजे राष्ट्रीय लोकांचा, राष्ट्रीय जनतेचा राजकीय घटकांबद्दल म्हणजे राजकीय जे घटक आहेत, राजकीय जी काही व्यवस्था आहे त्या संदर्भात जो विशिष्ट दृष्टिकोन असतो त्याच्या आकृतीबद्धाला राजकीय संस्कृती म्हणतात. जसं या ठिकाणी म्हणजे कोणत्याही समाजातील लोकांचा आपले राजकीय जीवन व राजकीय संस्था यांच्याकडे पाहण्याचा विशिष्ट दृष्टिकोन असतो. राजकारण कसे असावे, राजकीय व्यवस्था कशा स्वरूपाची असावी त्याविषयी त्यांच्या काही कल्पना असतात, त्यांचे काही नियम असतात, त्यांचे काही ध्येय असतात, त्यांचे काही परंपरा असतात, त्यांचे मूल्य त्यांनी ते जोपासलेले असतात. या सर्वांच्या गोडाबेरीजाला राजकीय संस्कृती असं म्हणतात. तर या ठिकाणी अशा प्रकारे राजकीय संस्कृतीचा अर्थ काय आहे, राजकीय संस्कृतीच्या अध्ययनाला का बरं सुरुवात झाली, केव्हा झाली, कोणत्या ग्रंथाने झाली, तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे.
तर या ठिकाणी मी थांबत आहे. थँक्यू व्हेरी मच.